सर, खऱ्या अर्थानं आमच्या भागामध्ये अनेक दिग्गज असे शाहिरी माध्यमातून आपला सांगली जिल्हा म्हणलं गेलं तर शाहिरांची महती सांगणारा जिल्हा आहे. तसं आमचा जुन्नर तालुका सुद्धा शिवजन्मभूमीमध्ये अनेक शिवशाहीर जन्माला आले, अनेक कलावंत जन्माला आले. आम्ही तसं पाहिलं तर कलगीतुऱ्याची शाहिरी, परंतु अण्णांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी स्टेज उपलब्ध करून दिला. वसंतराव जगताप साहेबांच्या सहकार्याने खऱ्या अर्थानं आम्ही त्यांच्या निमित्त सान्निध्यात असतो. आणि म्हणून खेळाडू पहिलवान असावा पण मैदानी मात्र ढिल्ला नसावा, हे कलेचं खऱ्या अर्थानं वर्म आहे. आणि म्हणून जात असताना बिबट्याचं गीत आपल्याला ऐकायचंय. किती घेणार बिबट्या जीव, कशी येत नाही सरकारला किंव. किती घेणार बिबट्या जीव, कशी येत नाही सरकारला किंव. किती घेणार बिबट्या जीव, कशी येत नाही सरकारला किंव. जीव कधी सरकारला जीव, किती घ्यायला बिबट्या जीव, कधी सरकारला जीव. घेणार बिबट्या जीव, कशी येत नाही सरकारला जीव. किती घेणार बिबट्या अजून जीव, कशी येत नाही सरकारला जीव. घेणार बिबट्या जीव, कशी येईल सरकारला जीव. किती घेणार बिबट्या जीव, कशी येईल सरकारला जीव. जायचं आम्ही शेताला, कसं जायचं हो जायचं आम्ही शेताला. कसं जायचं हो जायचं आम्ही शेताला. कसं जायचं हो जायचं आम्ही शेताला. दाबा धरून बसला, दाबा धरून बसला. वाटतंय आम्हाला भिव, त्याचं वाटतंय आम्हाला भिव. किती घेणार बिबट्या जीव, कशी येत नाही सरकारला किंव. किती घेणार बिबट्या जीव, कशी येत नाही सरकारला किंव. घेणार बिबट्या जीव, कधी येईल सरकारला जीव. किती घेणार बिबट्या जीव, कधी येईल सरकारला जीव. मुख्य प्राण्याची करतोय बिबट्या हत्या. आणि शेळीला गरिबाची काय म्हणलं जातं. शेळी असू द्या, मेंढी असू द्या, गायीवरती सुद्धा बिबट्या हल्ला करतो. आणि म्हणून सरकार त्या ठिकाणी कोणची मदत त्या ठिकाणी देत आहे. जर अशा शेळ्यांना किंवा मेंढरांना त्या ठिकाणी बिबट्यानं जर फस्त केलं तर शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून खऱ्या अर्थानं जे काही पशुपालन आहे ते सध्या धोक्यात आलेलं आहे. म्हणून कविता काय म्हणतात. मुख्य प्राण्याची बिबट्या करतोय हत्या, बिबट्या करतोय हत्या. सांगाड्याचा नाही बघत पत्या. जे काय अवशेष आहे त्या अवशेषांचा सुद्धा पत्त्या लागत नाही. म्हणून हत्या आणि पत्त्या यमक त्या ठिकाणी रायमिंग जुळले पाहिजे. कवीचं वर्म आहे. शीघ्र कवीची लेखणी ज्यावेळेस सुरू होते खऱ्या अर्थानं वर्मास कर्म असावं. आणि लेखणीला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे काही बिबट्यानं तुम्हा आम्हाला जे काही त्रासून सोडलेला आहे त्यापासून आपला जीव प्रत्येक जण मुठीत धरून आहे. आणि म्हणून पापाभाई खऱ्या अर्थानं आमच्या या भागामध्ये ऊसाचं क्षेत्र जास्त असल्यामुळं थोडस अनेक बिबटे त्या ठिकाणी हल्ला करता. आता थोडस प्रमाण कमी झालेलं आहे कारण ऊस त्या ठिकाणी ऊसतोड झालेली आहे. तरी सुद्धा बिबट्या दर्शन देतो. कसं दर्शन देतो ऐका. बिबट्या देतोय रोज आम्हा दर्शन, किती व तरी पिंजरे तुम्ही लावून. हो
बायला नका देऊ त्याचा कसा बस